नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पुन्हा एकदा ऑनलाईन लेक्चरमध्ये आलेलो भेटलेलो आहोत. तर यामध्ये नेक्स्ट अकॅडमीचे लाईव्ह क्लास तुम्ही बघत आहे. काही विद्यार्थी ऑफलाईन पद्धतीने बघत असतीलच. जे विद्यार्थ्यांना आपले क्लास उपयुक्त वाटत आहे ते विद्यार्थी इतरांना सुद्धा सांगत आहे. काही विद्यार्थी आपले जे लेक्चर्स आहेत ते यथोचित बघत आहेत. ओके, ठीक आहे. चला, आज आपलं जो भाग 5 आहे, भाग 5. ओके. भाग 5 आहे तो मेंटल ॲबिलिटी टेस्ट, मानसिक क्षमता चाचणी हे चालू आहे. त्याच्यातला भाग 5 चालू आहे. 1 ते 4 भाग आपण बघितलेले आहे. आज हा 5वा भाग आहे. तर 5वा भाग आपण लगेचच चालू करणार आहोत. तर सर्वांना माहीतच आहे, हे आपलं पुस्तक आहे मराठी माध्यमाचं. ओके. मराठीचं हे पुस्तक आहे आणि त्यामध्ये आपल्याला 3,500 प्रश्नांचा सराव त्या ठिकाणी करता येणार आहे. यामध्ये वेगवेगळे प्रकारचे नवीन जे काही गणिताचे भाग आलेले आहे, त्याचं पण सर्व अभ्यास करून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये हे ॲड करण्यात आलेलं आहे. तर ज्यांना काही हे पुस्तक हवं असेल, त्यांना या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे. 9168667007 या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला या पुस्तकाबद्दल सर्व माहिती मिळेलच. ओके. महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी स्पीड पोस्ट येतं त्या ठिकाणी आम्ही हे पुस्तक पाठवू शकतो. ओके. ठीक आहे. चला मग आज भाग 5 आपण बघतो आहे. आणि त्या भाग 5 मध्ये आपण बघणार आहोत की भिन्न कृतीतील समानता. भिन्न आकृतीतील समानता म्हणजे आकृतीमध्ये काय समानता आहे, काय भिन्न आहे, ते आपल्याला चेक करायचं आहे आणि त्यामधूनच आपल्याला ती उत्तर आकृती शोधून काढायची आहे. ओके. हे पण अतिशय एकदम सोपं प्रकरण आहे आणि प्रकरण सोपं जरी असलं तरी आपल्याला त्या ठिकाणी काही वेळेला त्याचे उत्तरं मिळणं थोडंसं प्रॉब्लेम होतो. तर जेवढा तुम्ही सराव करशाल, सरावाच्या आधारेच तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकतात, हे प्रकरण त्या ठिकाणी सोडवू शकतात. ओके. ठीक आहे. चला, आता इथे आपण अ, आकृती आकृतीमधील जे समान संबंध आहेत ते शोधायचे आहे आपल्याला, हे लक्षात घ्या. प्रत्येक आकृतीमध्ये काहीतरी समानता असेल आणि संबंध असेल आणि तेच आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं आहे. आपल्याला 4 आकृत्या दिलेल्या असतील. 1, 2, 3 आणि 4 आणि इकडं उत्तर आकृत्या दिल्या असतील ए, बी, सी, डी. ओके. तर इथे एक डायग्राम असेल, इथे एक डायग्राम, इथे एक डायग्राम आणि चौथी जी डायग्राम आहे ती आपल्याला शोधायची आहे. म्हणजे याच्यातला संबंध आपल्याला शोधून ती चौथी डायग्राम काय येईल हे आपल्याला उत्तर आकृत्यांमधून त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. ओके. ठीक आहे. चला मग आपण सूचना देतोच प्रत्येक क्लासमध्ये की प्रश्नामध्ये प्रत्येकी 2 प्रश्न आकृतींचे गट आहे. म्हणजे हा एक गट आणि हा एक गट. ओके. दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नचिन्ह आहे आणि पहिल्या 2 प्रश्न आकृतीमध्ये काही एक नाते आहे. तिसऱ्या व चौथ्या ओके. तिसऱ्या व चौथ्या प्रश्न आकृतीमध्ये तसलेच नाते असायला किंवा असावयास हवे. प्रश्नचिन्हाची जागा घेऊ शकेल अशी आकृती त्या उत्तर आकृतीमधून शोधून काढायची आहे. हे पण एकदम सोपं आहे की सहसंबंध शोधत चालायचं आहे. ही आकृतीचं हे, ही आकृतीचं हे आणि पुढील आकृतीचं काय? तर हे ते सहसंबंध शोधायचं. याच्यातला आणि या 2 आकृत्यांमधला संबंध असेल आणि तोच संबंध या तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये सुद्धा लावायचा आहे. ठीक आहे. चला मग आपण पुढचं बघू. काही आपण या ठिकाणी भिन्न आकृतीतील समानता याचे काही नियम साधारण दिलेले आहे की आकृतीतील कोनांची संख्या, बाजूंची संख्या यांची तुलना करायची. म्हणजे कोन वगैरे आहेत का, बाजू आहेत का, त्या क्लॉकवाईज फिरताय का, अँटी क्लॉकवाईज फिरताय का, हे चेक करायचं आहे. चौकोन, पेंटागॉन, हेक्सागॉन इत्यादी आकृतींची बाजूंची संख्या तपासायची. बाजूंची संख्या आपल्याला तपासायची आहे. कोणत्याही आकृतीतील अंतर्गत कोनांचे माप
एकमेकांशी तुलना करायची आहे. अंतर्गत कोण हे काही मापांचं वगैरे एवढं माप येणार नाही, पण कोण कोणत्या पद्धतीने राईट अँगल आहे की ॲक्यूट अँगल आहे, लघुकोन आहे, काटकोन आहे, काय आहे त्याची तुलना त्या ठिकाणी करायची आहे. ओके? ठीक आहे. आपण त्यामध्ये लगेचच अ, हे बघणार आहोत, की प्रश्नसुद्धा कशा प्रकारचे येतात ते पण आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. समान कोन असलेल्या आकृती समान असू शकतात. म्हणजे कोन जे आहे ते पण चेक करायचे आहे. ओके. ठीक आहे चला. त्यानंतर सापेक्ष स्थितीत म्हणजे आकृती कोणत्या स्थितीत आहे त्याचं निरीक्षण करायचं आहे, स्थान बघायचं आहे, त्याचा आकार बघायचा आहे. ते समान असू शकतात किंवा आकृतीतील प्रतिबिंब जे आहे ते चेक करायचं आहे. घुमाव चेक करायचा आहे म्हणजे क्लॉकवाईज फिरते आहे, अँटी क्लॉकवाईज फिरते आहे. कोणत्या प्रकारे फिरते त्याचे स्वरूप चेक करायचं आहे. नंतर घटकांची संख्या आकृतीमधील जे काही छोटे जे घटक असतात त्रिकोण, चौकोन, रेषा काय असेल ते तुम्ही त्या ठिकाणी चेक करायचं आहे. ओके. त्याची तुलना करायची आहे. अजून काही असतं तर काही एक आकृती असते ती पुढे-पुढे होताना दुप्पट होत चालते. ओके. काहींची दिशा असतात ते काही फिरलेल्या असतात, काही अंश फिरलेल्या असतात म्हणजे 90 डिग्री फिरलं असेल किंवा 180 डिग्री फिरलेलं असेल. तर हे पण तुम्ही त्या ठिकाणी चेक करायचं आहे. आणि प्रतिमा इथं आपण बघितलं तर प्रतिमा पाण्यातली आहे, आरशातली आहे ते चेक करायचे आहे. आकृती आपण फिरवली पाहिजे. फिरवलेली असेल तर 180 अंशामध्ये फिरवली असेल किंवा क्लॉकवाईज फिरवली असेल किंवा अँटी क्लॉकवाईज फिरवलेली असेल. हे सगळं आपण त्या ठिकाणी चेक करायचं आहे. ओके. चिन्हांमध्ये काही बदल दिलेले असतात. काही चिन्हांमध्ये तुम्हाला असं त्रिकोण, गोल, रेषा, मायनस, प्लस असे चिन्ह दिलेले असतात आणि त्या चिन्हामधून तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचे असतात, ते थोडंसं चिन्ह अदलाबदल करून सुद्धा त्या ठिकाणी बघायचं असतं आणि आकृतीचा आकार हा लहान-मोठा सुद्धा असू शकतो. ठीक आहे. हे साधारण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि चला आता पुढचा आपण त्या ठिकाणी प्रश्न पहिला घेणार आहोत. तर प्रश्न पहिल्याचं बघायचं आहे. चेक करायचं आहे बघा. या पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये सहसंबंध दिलेला आहे. तसंच आपण तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये सहसंबंध शोधायचा आहे. कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजेच आपल्याला लगेच उत्तर सापडेल. ओके. ठीक आहे चला. बघा आता इथे बघा. इथे आपण जर बघितलं, तर इथे आपल्याला त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, की इथे एम दिलेला आहे आणि नंतर तो डब्ल्यू झालेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्याच्यातलं पाण्यातलं प्रतिबिंब त्या दुसऱ्या आकृतीमध्ये दिलेलं आहे. त्याचं उत्तर आपण बघतो आहे. या प्रकारचं आपण जे बघितलं आणि पाण्यात जर आपण त्या ठिकाणी बघितलं, तर अशा पद्धतीची आकृती त्या ठिकाणी तयार होते इथे 2 नंबरमध्ये. बरोबर? तशा प्रकारची आकृती तयार झालेली दिसून येते. मग तसं दिसून आल्यानंतर मग आता आपल्याला हा टी इथे दिलेला आहे. अशा पद्धतीने. बरोबर? मग तो पाण्यातला प्रतिबिंब कसा असेल? तर या पद्धतीने असेल. ओके. अशी डायग्राम आपल्याला शोधायची आहे. मग अशी डायग्राम कुठे येते? बघा, या बाजूला असं खाली आलेली आहे. खालच्या बाजूला आहे. एखाद्या दुसऱ्या बाजूला किंवा उजव्या बाजूला असं काही कुठे दिलेलं नाहीये. मग ते कुठं आहे? तर ते 2 आणि 3 मध्ये तर दिलेलं नाही. मग उरलं फक्त 4 आणि 1. 4 मध्ये ज्या रेषा दिलेल्या आहेत, त्या अशा खाली दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे 4 पण येत नाही. उत्तर क्रमांक काय आता? 1 नंबरचं येतं. म्हणजे ही जी प्रतिमा आहे, त्या ठिकाणी उलट-सुलट त्या ठिकाणी केलेली आहे. ओके. समजलं काय सांगतोय मी? ओके. ठीक आहे चला. भरपूर यांचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर पण बरोबर आलेलं होतं 1 नंबर. ठीक आहे चला. पुढचा 2 नंबर प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. ते पण आपल्याला चेक करा आता. बघा मी सांगितलं होतं 180 डिग्री जर फिरवलेली दिसते का? किंवा त्या ठिकाणी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने जर फिरवलेली दिसते का? बरोबर? घड्याळाच्या दिशेने म्हणजे घड्याळ जसं फिरतं तशा पद्धतीने. ठीक आहे चला. ओके. चेक करा आता. बघा, आता इथे झेड दिलेला आहे. आपण उत्तर बघतोय. इथे झेड दिलेलं आहे. दुसरी आकृती कशी दिलेली बघा. हा झेड अशा पद्धतीने दिलेला आहे. बरोबर? नंतर नंतर तो अशा पद्धतीने फिरवलेला आहे. म्हणजे ती डायग्राम ही अँटी क्लॉकवाईज फिरवलेली दिसून येते. कोणती? अँटी क्लॉकवाईज फिरवलेली दिसते.
बरोबर. अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय? अ, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवलेली दिसते. मग तीच घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवल्यानंतर पुढे पण तुम्हाला काय सांगितलं का घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरली, ती अशी झाली. त्यानंतर ती या प्रकारे झालेली आहे. म्हणजे तिसरा संबंध या प्रकारचा झालेला आहे. मग ती डायग्राम कशी तशी वाढलेली आहे, तर ही डायग्राम फक्त अ, या साईडला म्हणजे इकडचा जो भाग आहे तोच फक्त उचलून या ठिकाणी ठेवलेला आहे. म्हणजे या पद्धतीची डायग्राम आपल्याला त्या ठिकाणी झालेली दिसून येते. अशा प्रकारे बघा, या पद्धतीने. ओके. म्हणजे इथे क्लॉकवाईज फिरवली. बघा, इथे काय सांगितलं? क्लॉकवाईज फिरवली किंवा क्लॉकवाईज फिरवल्यानंतर अँटी क्लॉकवाईज फिरवली. नंतर पुन्हा क्लॉकवाईज फिरवली. जर तुम्ही चेक केलं, अजून एक जर लॉजिक जर चेक केलं, तर बघा, इथे आपल्याला या प्रकारचा झेड होता. बरोबर? तोच झेड आपण कशाप्रकारे फिरवला? कशा प्रकारे? या प्रकारे. म्हणजे असं जर क्लॉकवाईज जर फिरवली, तर लगेचच तो आपल्याला अशा प्रकारचा दिसेल. ओके. परत क्लॉकवाईज फिरवली म्हणजे हा झेड जर या पद्धतीने आला, ओके. या पद्धतीने आला तर ती या प्रकारचे फिरेल. परत क्लॉकवाईज फिरवल्यानंतर आपल्याला तेच झेड जो आहे तो कशा प्रकारचा दिसेल? तर तो आपल्याला दिसेल या पद्धतीने किंवा आपण सॉरी, या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. ओके. या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येऊ शकतं. ओके, ठीक आहे. 2 मिनिटं मी इथे एखादा जर आपल्याला सेफ जर घेता येईल, तर चेक करतो. ओके, 2 मिनिटं. ठीक आहे सर. इथे काही सेफ वगैरे दिसत नाही. ठीक आहे, ते चेक करू आपण. हं, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न म्हणजे उत्तर क्रमांक त्याचा आहे 3. उत्तर क्रमांक किती आहे? 3 नंबरचा. ओके. ठीक आहे. पुढचा प्रश्न 3 नंबरचा प्रश्न आहे आपला पुढचा. हां, ठीक आहे. चला बघा, ही डायग्राम आहे, ही वेगवेगळी डायग्राम आहे आणि ही इथे काय केलेली आहे, एकत्र केलेली आहे. म्हणजे हा जो भाग आहे, हा भाग आणि हा भाग काय केलेला आहे, एकत्र केला आणि वर्तुळ तयार झालेला आहे. मग त्यानंतर आपल्याला हा भाग आता काय करायचा आहे, एकत्र करायचा आहे. पण कसा करायचा आहे? या पद्धतीने करावं लागणार आहे. या पद्धतीने म्हणजे ती डायग्राम त्या ठिकाणी पूर्ण होईल. म्हणजे अशी डायग्राम आपल्याला कुठे दिसते, जी मध्ये पण रेषा असली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचा. ओके. इथे आहे का? नाही. इथे नाही. इथे नाही. म्हणजे उत्तर क्रमांक काय आहे त्याचा? 3 नंबर आहे. फक्त काय केलं, हे जे अ, वेगळे केलेले पार्ट होते ते काय केले? एकत्र केले. पण एकत्र करताना हा जो 2 नंबरचा पार्ट आहे तो 1 नंबरला गेला आणि 1 नंबरचा पार्ट हा 2 नंबरला आला. ओके. तसंच याचं पण इकडे हे करायचं आणि याचा पण बॅक साइडला हे करायचं आहे. ओके. ठीक आहे, चला. पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न. चौथा प्रश्न बघायचा आहे. उत्तरं कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. ओके, ओके. उत्तर येतंय बघा. ठीक आहे. चला, चला चेक करा. ठीक आहे. चला आता आपण उत्तर बघू. पहिली डायग्राम कशी आहे बघा. या प्रकारची पहिली डायग्राम आहे. ओके. मग दुसरी डायग्राम कशी आहे? तर या प्रकारचा म्हणजे हा त्रिकोण. इथे जर बघितलं, तर ही डायग्राम पूर्ण करू शकते अशा प्रकारे. ओके. म्हणजे ही डायग्राम त्या ठिकाणी त्याचा एक पूर्ण असा भाग त्या ठिकाणी तयार करू शकते. म्हणजे या प्रकारचं. असं कापलं तर या प्रकारचं आपल्याला डायग्राम दोघे भेटतात. मग आपल्याला हे पूर्ण करण्यासाठी कोणती डायग्राम येऊ शकते इथे? चेक करा. बघा, हे तर
येऊ शकत नाही. हे 2 बाजूला आहे, इथे एकच बाजू आपल्याला हे दिलेली आहे. हे पण येऊ शकत नाही. हे त्रिकोण दिलेले आहे. आपल्याला चौकोनाचा भाग दिलेला आहे वरती. ओके. ठीक आहे. म्हणजे उरल्या 2. हे तर विभाग आहे, पण हा खालच्या खालच्या दिशेने जातोय. आपल्याला वरच्या दिशेने पाहिजे म्हणजे चौथी आकृती त्या ठिकाणी येऊ शकते. मग चौथी आकृती कशी येऊ शकते? तर बघा, आपल्याला प्रश्न आकृती कशी दिलेली आहे? अशा प्रकारची दिलेली आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये जर आपण ही आकृती जर फिट केली, ओके, तर ती डायग्राम आपली पूर्ण होऊ शकते. म्हणजे पूर्ण आकृती त्या ठिकाणी येऊ शकते. म्हणजे उत्तर क्रमांक 4 त्याचा आहे. ओके. 5वा प्रश्न घ्यायचा आहे. चला, चला. बघा लवकर. पहिले, दुसरं काय येतंय? छोट्या डायग्राम कशा फिरताय? कोणत्या दिशेने फिरताय ते पण चेक करायचं आहे. आणि चेक करताना आपलं त्या ठिकाणी उत्तर पण येऊ शकतं. ओके. चेक करा. हं. ठीक आहे, ठीक आहे. बघा उत्तरं आपली यायला सुरुवात झालेली आहे. एकदमच उत्तरं देण्याची संख्या वाढलेली आहे. म्हणजे आपण परिपूर्ण त्या ठिकाणी अभ्यास करतो आहे. ओके. ठीक आहे. चला आता बघूया आपण. बघा, ही जी पहिली डायग्राम आहे, ती तिसरीशी संबंधित आहे. याचा आणि याचा संबंध आहे. कोणाचा? जो पहिली डायग्राम आहे ती तिसरीशी संबंधित आहे. म्हणजे हा जो त्रिकोण आहे, तो फक्त काय केलेला आहे, 180 डिग्री काय केलेलं आहे, फिरवलेला आहे. म्हणजे तो डायरेक्ट फिरून त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि हा जो गोल आहे तो फक्त खाली आलेला आहे. आता हेच आपल्याला काय करायचं आहे, फिरवायचं आहे. म्हणजे परत अ, या बाजूला ही जी रेषा आहे, ओके, इथे जो गोल आहे, तो आपल्याला डायरेक्ट या बाजूला आपल्याला अशा प्रकारची डायग्राम सुरुवात शोधायची आहे. मग हा तर पूर्ण गोल नाही आणि खाली आहे, म्हणजे हे पण येत नाही. पूर्ण गोल नाही म्हणजे हे पण येत नाही. उरलं फक्त 1 आणि 2 आणि 3. पण आपल्याला फक्त अँगल चेंज केलेली. वरती ही खाली आली, वरती खाली आली. या बाजूचा आहे तर तो कोणत्या बाजूला जाईल? या बाजूला जाईल. वरती जाणार नाही. म्हणजे वरती जाणार नाही म्हणजे 3 पण येणार नाही. उत्तर क्रमांक काय येणार आहे? 2 येणार आहे त्याचा. बरोबर? ठीक आहे. फक्त खाली पहिल्याची तिसऱ्याचा संबंध आणि दुसऱ्याचा चौथ्याचा संबंध असा लावलेला आहे. ओके. ठीक आहे. चला 6वा प्रश्न चेक करा. 6वा प्रश्न पण एकदम सोपा दिलेला आहे. खूपच सोपा आहे हा 6वा प्रश्न. बघा उत्तर लगेच आलेलं आहे. सोपा प्रश्न सांगितल्या उत्तर आलेले आहे. काही विद्यार्थ्यांना लगेचच समजलं की कशा प्रकारचं त्या त्या ठिकाणी उत्तर येऊ शकतं. ओके. ठीक आहे. चला बघूया आपण. आता इथे बघा, इथे काही पहिल्याचा तिसरा संबंध नाही. पण जो संबंध आहे तो पहिला आणि दुसऱ्यामध्ये आहे आणि तिसरा आणि चौथ्यामध्ये संबंध आहे. कसं आहे बघा. हे जे त्रिकोण आहे, हा मधला त्रिकोण जो आहे, तो दुसऱ्या आकृतीत बाहेर आलेला आहे. आणि जो बाहेरचा चौकोन आहे, तो काय झालेला आहे? मध्यभागी गेलेला आहे. ओके. मग आपण काय करणार आहे? याचा संबंध इथे लावणार आहे. मग काय? हा वर्तुळमध्ये आहे, मग तो काय करेल? बाहेर येईल. ओके. आणि मध्ये काय जाईल? त्रिकोण जाईल. मध्ये काय जाईल? त्रिकोण जाईल. मग अशी डायग्राम आपल्याला शोधायची आहे. पण त्रिकोण हा खालच्या बघा पायावरती खाली, शिरोबिंदू त्याचा खाली आहे. पाया वरती. मग पायावरती आणि त्या ठिकाणी खाली अशा प्रकारचाच त्रिकोण त्या ठिकाणी गेला पाहिजे. आता 2 नंबरचा जो आहे तो वरती, खाली पाया आणि वरती शिरोबिंदू त्या ठिकाणी आहे. मग हा पण त्या ठिकाणी येणार नाही. हे दोघं चौकोन नाही, हे पण येणार नाही. उरलं फक्त 2 म्हणजे उत्तर क्रमांक 2 नंबरची जी आकृती आहे ती अतिशय योग्य आहे. ठीक आहे. आपण काय बघतोय? भिन्न आकृतीतील समानता म्हणजे आकृतीतील सहसंबंध शोधतोय. कोणता संबंध? सहसंबंध. हं. ठीक आहे. पुढचा प्रश्न 7वा प्रश्न. चेक करा. ओके. एकदम सोपं आहे हे पण. हं. बघा आता इथे कसा संबंध आहे चेक करा. बघा पहिल्याचा संबंध हा तिसऱ्याशी आहे आणि दुसऱ्याचा संबंध आपल्याला कशाशी जोडायचा आहे? चौथ्याशी संबंध जोडायचा आहे. बघा ही डायग्राम फक्त काय केलेली आपण फिरवलेली आहे. म्हणजे वरती खाली, खाली वर
केलेली आहे. बरोबर आहे? ठीक आहे चला. फक्त ही जी खाली आहे ती काय केली? वरती गेली. ही जी डायग्राम आहे ती वरच्या दिशेने फिरवलेली आहे. ओके. आणि फिरवली असल्यामुळे या ठिकाणी ही वरच्या दिशेने आहे म्हणजे साहजिकच आहे ती काय येणार आहे? खाली येणार आहे. कोणती? ही वरच्या दिशेने फिरवलेली साहजिकच आहे ती कोणत्या दिशेने? खाली अशा प्रकारे येणार आहे. इथे बाण, इथे बाण आणि त्या ठिकाणी हा जो आहे हा गोल छोटा असेल बघा. इथे बघा हा बाण इथेपर्यंत छोटा आहे. वरती केल्यावर तो मोठा झालेला आहे. इथं हा बाण मोठा आहे म्हणून तो खाली येताना काय असणार आहे? छोटा असणार आहे. हे लक्षात घ्या. मग छोटा असलेला आधी शोधायचा आहे. पण इथे जर हे बरोबर दिलेले खाली, खाली, खाली दिलेले हे तर त्या बाजूला आहे म्हणजे हे येणार नाही. उरलं फक्त 1, 2 आणि 3. आता हे 2 तर बरोबर दिलेले पण इथे वर्तुळ दिलेले आपल्याला काय सांगितलं तर ॲरो पाहिजे. येणार नाही. इथे ॲरो दिलेले पण मधली जी रेषा आहे ती कुठे आलेली आहे? मोठी आलेली आहे. आपल्याला ऑलरेडी मोठी दिलेली म्हणजे आपलं काय येणार उत्तर छोटं. मग हे पण येणार नाही. उत्तर क्रमांक 3 हे अतिशय योग्य आहे. उत्तर क्रमांक किती? 3 नंबरचा. ओके. ठीक आहे चला. पुढचा 8वा प्रश्न बघा. चेक करा. हा पण खूपच सोपा प्रश्न दिलेला आहे. लगेचच उत्तर येऊ शकतं. बघितल्या बघितल्या उत्तर सुद्धा भेटू शकतं. ठीक आहे चला. चेक करूया आपण. बघा ह्या वर्तुळाकडे जर बघितलं, हा जर वर्तुळ बघितला, त्या ठिकाणी आपल्याला दुसरी आकृती मिळण्यासाठी हे जे कोन दिलेले आहे, हे कशा पद्धतीने केलेले आहे, तर ते उलट्या पद्धतीने केले आहे आणि थोडंसं फिरवलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी थोडा अंशमध्ये किंवा थोड्या भागामध्ये तो फिरवलेला आहे. मग आपण तो फिरवून घेऊ अशा पद्धतीने. ओके. आणि हे जे भाग आहे, हे पहिल्या आकृतीतले हे जे भाग आहे, हे कसे केलेले आहे? या पद्धतीने केलेले आहे. ओके. या पद्धतीने केले. मग आपल्याला आता शेजारी काय दिलेले आहे? चौकोन दिलेले आहे. चौकोन दिलेला आहे. ओके. चौकोन घेतला आपण आणि यामधल्या रेषा ज्या आहेत त्या कशा थोड्या फिरवलेल्या आहे. फिरवलेल्या तर कशा फिरवलेल्या आहे? क्रॉसमध्ये म्हणजे आपल्याला पण त्या ठिकाणी क्रॉसमध्येच घ्यावा लागणार आहे. ओके. या मधल्या रेषा आहेत त्या पण आपल्याला या पद्धतीने घ्याव्या लागणार आहे. ओके. अशी डायग्राम आपल्याला शोधायची आहे. पहिले तर जसंच तसं दिलेलं आहे म्हणजे काही येणार नाही. ओके. दुसरी एक वाटते आहे. तिसरी खूपच जॉईंट करून दिलेली आहे. इथे जॉईंट झालेली नाही आहे कुठे. ओके. चौथी तर येणारच नाही. उरलं फक्त 2 नंबरचं म्हणजे 2 नंबरचं उत्तर ही डायग्राम अतिशय योग्य आहे. सहसंबंध याचा, पहिल्याचा, दुसऱ्याचा, तिसऱ्याचा, चौथ्याचा या सहसंबंध आहे. ओके. ही डायग्राम तुम्हाला काढता येऊ शकते. पुढचा 9वा प्रश्न. 9वा प्रश्न पण खूप सोपा आहे. चेक करा. फक्त रेषा त्या ठिकाणी काय केलेली आहे? फिरवलेली आहे. फक्त रेषा त्या ठिकाणी फिरवलेली आहे. बघा, ही जो रेषा आहे, ही जी रेषा आहे, हा जो भाग आहे, हा काय केलेला आहे? फक्त दुसऱ्या साईडला काय केलेलं आहे? इथून उचलून या ठिकाणी ठेवलेला आहे. बघा इथे. बरोबर? फक्त उचलून ही रेषा या बाजूला दिलेली आहे. ओके. मग आपल्याला फक्त याच्यामध्ये पण तसंच करायची. ही जी रेषा आहे फक्त कोणत्या बाजूला द्यावं लागणार आहे? या बाजूला द्यावं लागणार आहे. ओके. म्हणजे डायग्राम कशी येणार आहे? या पद्धतीने. अशी डायग्राम जी आहे ती या पद्धतीने येणार आहे. ओके. हं? ठीक आहे. पण आता इथे थोडंसं बघा. इथे एक आपल्याकडनं चूक झालेली आहे. इथे ही डायग्राम आपण ज्यावेळेला या बाजूला फिरवू, बरोबर? तर या बाजूला फिरवल्यानंतर ही जी रेषा आहे, ही अशी न राहता ती कशी राहील? या पद्धतीने राहील. ओके. आणि ही जी रेषा आहे ती इकडनं म्हणजे या ठिकाणाहून सुरू होईल. म्हणजे त्याचं उत्तर जे आहे ते 1 नंबरचं येईल. किती नंबरचं? 1 नंबरचं. तेव्हा मी काय सांगितलं, की फक्त ही रेषा जशीच तशी ठेवली. पण इथं आपल्याला ही रेषा या बाजूला वळवली म्हणून आपण सुद्धा ही रेषा या अँगलला होती
मग काय केलं, या अँगलपासून या अँगल ते या अँगल या ठिकाणी ती फिरवलेली आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी ती डायग्राम आपली 1 नंबरचे उत्तर बरोबर येणार आहे. ओके. ठीक आहे. पुढचा प्रश्न 10 नंबरचा. हे पण एकदम सोपं आहे. कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ओके. ठीक आहे. चला आता बघा, चेक करा. आता हा जो गोल दिलेला आहे, या गोलाला काय केलेलं आहे त्यांनी, भाग पाडलेले. ओके. असे भाग पाडले आणि ते काय केले, एकत्र केले. बघ अशी डायग्राम इथे तयार झाली. मग आपण याचं पण काय करू, भाग पाडू. कशाचं, या त्रिकोण या भागाचं. बरोबर. याचा एक भाग असा होईल आणि एक भाग असा होईल. म्हणजे उत्तर डायग्राम आपल्याला कुठे दिसते, याच्यात नाही, इथे नाही. आता ही पण आहे, ही पण आहे. पण हे सरळ दिलेलं आहे, म्हणजे हे पण उभं दिलेलं आहे. ओके. हे उभं दिलं म्हणून हे आडवं घेण्याचं कारण येत नाही. इथे पण आपण उभ्याच पद्धतीचं उत्तर त्या ठिकाणी बरोबर असणार आहे. ओके. जसं दिलेलं आहे, यांचा सहसंबंध जसं दिलेलं आहे तसं आपण याचा पण संबंध लावायचा आहे. ओके. ठीक आहे. चला 11वा प्रश्न चेक करा. सोपा आहे 11वा प्रश्न सुद्धा. करा चेक. ओके. ठीक आहे. चला आता बघा, इथे याचं काय केलं, भाग पाडले, वर्तुळाचा भाग पाडले आणि हा भाग इथे दिलेला आहे. बरोबर. हा जो मी रंगवलेला जो भाग आहे, तो भाग कुठं घेतला त्यांनी, या दुसऱ्या आकृतीमध्ये. मग आपण याचा सुद्धा हा भाग काय करू, कॅन्सल करून टाकू. हा भाग कॅन्सल करू, उरली फक्त ही डायग्राम. मग ही डायग्राम कुठं दिसते तुम्हाला, आपल्याला इकडचा भाग कॅन्सल करायला लागला म्हणजे हे येणार नाही, हे येणार नाही, हे येणार नाही आणि उरलं फक्त 4. 4 नंबरची डायग्राम आणि ही डायग्राम योग्य आहे. ते फक्त काय केलेलं आहे त्यांनी, तो भाग जो आहे तो भाग निम्मा-निम्मा त्या ठिकाणी तयार केलेला आहे. याचा निम्मा भाग तयार घेतला आणि तो भाग इथे दिला. याचा पण हा निम्मा भाग घ्यायचा आणि तो भाग पुढे सरकवायचा, म्हणजे उत्तर क्रमांक 4 हे योग्य आहे. चला 12वा प्रश्न. चला लवकर लवकर. याचं पण तसंच करायचं आहे, निम्मा भाग करायचा आहे. निम्मा भाग केला तर लगेचच आपलं उत्तर सापडेल. कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मला पण त्या ठिकाणी समजेल का कोणाचे उत्तर बरोबर येत आहे. ओके. ठीक आहे. बघा याचा जो भाग आहे, समजा हा भाग आहे 1 नंबरचा आणि 2 नंबरचा. ओके. 1 नंबरचा भाग घेतला आपण आणि तो काय केला, फक्त त्याचा क्लॉकवाईज म्हणजे तो अँगल वाईज फिरवलेला आहे. म्हणजे हा जो अँगल आहे तो आपल्याला कुठे घेतला आहे, या ठिकाणी. बरोबर. हा जो अँगल आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे ती पूर्ण तयार झालेली. याचं पण आपण काय करणार आहोत, तर याचं पण आपण त्या ठिकाणी हा जो 1 नंबर आणि 2 नंबर हा जो भाग आहे तो आपण काय करू, थोडासा फिरवू. मग फिरवल्यानंतर ती डायग्राम आपल्याला अशा प्रकारची तयार झालेली दिसून येईल. ओके. हा जो भाग आहे तो आपण या ठिकाणी फिरवला तर तो आपण त्या ठिकाणी त्याचं उत्तर लगेचच येईल. मग अशी डायग्राम कुठे आहे, इथे दिसते का, नाही, इथे नाही, इथे पण नाही. उत्तर आहे 3 नंबरचं त्या ठिकाणी त्याचं उत्तर आहे. ओके. समजलं का, काय नाही, फक्त अर्धा भाग त्या ठिकाणी करायचा होता. ज्याने अर्धा भाग केला आणि लगेचच पुढचा भाग घेतला, लगेचच त्याचं उत्तर त्या ठिकाणी आलेलं दिसून येईल. ठीक आहे. चला पुढचं घ्या. 13 नंबरचा प्रश्न. हा पण अतिशय सोपा भाग आहे. आपल्याला फक्त डायग्राम वाढवायची आहे. ज्यांनी वाढवली तर त्याचं लगेच उत्तर येऊ शकतं. बघा हे जे डायग्राम आहे अशा पद्धतीने, ती फक्त पुढे अशा पद्धतीने वाढवलेली आहे. बरोबर. मग आता आपण या प्रकारची डिझाईन आहे, बरोबर, इथे ती याच प्रकारे आपण काय करणार आहे, वाढवणार आहे. ओके. अशी डायग्राम आपल्याला शोधायची आहे. इथे आहे का, नाही. बरोबर. त्यानंतर आपण बघितलं, ठीक आहे.
त्यानंतर इथे आपण जर चेक केलं, ठीक आहे. इथं थोडीशी डायग्राम आपली माझ्याकडनं चुकलेली आहे. इथे बघा. इथे या प्रकारची डायग्राम आहे. अशा पद्धतीने. ओके. आणि तीच डायग्राम आपल्याला वरती पण काढायची आहे. अशा पद्धतीचे. बरोबर? ही अशी डायग्राम त्या ठिकाणी तयार झाली पाहिजे. वरती, खाली. ओके. म्हणजे उत्तर क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. थोडंसं हे मला खाली ठेवताना लक्षात आलं नाही ते. तर हे खाली दोन्ही साईडला त्या ठिकाणी ते वाढवलेले आहे. म्हणजे आपण सुद्धा ती डायग्राम वरती खाली ठेवून ती डायग्राम त्या ठिकाणी तयार केलेली आहे. जशी याची फक्त प्रतिबिंब वरती ठेवलेलं आहे. चला 14वा नंबर सोडवा लवकर. ठीक आहे चला बघा. ही जी डायग्राम आहे, ही काय केलेली आहे, ह्या 2 रेषा ज्या आहे, त्या अँटी क्लॉकवाईज फिरवलेल्या आहे. ओके. डायरेक्ट 180 डिग्रीवर त्या ठिकाणी फिरवून त्या ठिकाणी ते या प्रकारची आकृती तयार केलेली आहे. ओके. मग आपण ही डायग्राम पण काय करणार आहोत, त्याच प्रकारे फिरवणार आहोत. ओके. मग आपण ही डायग्राम या पद्धतीने फिरवलेली आहे. तर ही डायग्राम सुद्धा आपण अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आपण त्या ठिकाणी फिरवूया. मग असं त्रिकोण त्या ठिकाणी फिरेल या साईडला, बरोबर? ही डायग्राम पुढे जाणार आहे. ही डायग्राम पुढे गेल्यानंतर असं दिसेल आणि ते झाल्यानंतर हे चिन्ह काय असेल, असं दिसेल आणि इकडे वरती 2 रेषा आणि इथे 1 रेषा. ही डायग्राम आपल्याला जे सापडेल त्या ठिकाणी ते उत्तर असेल. बघा, इथे ते वरती गेलेले हे येणार नाही. इथे खाली आहे, नाही. इथे तर या साईडला आहे. उत्तर हे योग्य आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. ओके. फक्त अँटी क्लॉकवाईज फिरवली घड्याळाच्या दिशेने. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. ओके. अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवलेली आहे. चला 15 नंबर चेक करा. एकदम सोपं दिलेलं आहे. बघा, हा टी आहे. सुलटा आहे, तोच काय केलेला, उलटा केलेला आहे. ही डायग्राम आपण उलटी करायची आहे. पाण्यातलं प्रतिबिंब करून जर बघितलं तर अशा ती आहे, तो आपल्याला अशा प्रकारचा दाखवलेला आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी फक्त ही डायग्राम काय करणार आहे, पाण्यातलं प्रतिबिंब काय हे करणार आहोत. तर पाण्यातलं जर प्रतिबिंब जर बघितलं तर आपल्याला कोणतं उत्तर येऊ शकतं, चेक करा. जर ही डायग्राम ही काय जाणार आहे, वरती जाणार आहे आणि हा जो कोण आहे तो खाली येणार आहे. मग हे वरती इकडचा भाग वरती गेला पाहिजे, इथे आहे, बरोबर? ओके. पण हा भाग एकदम छोटा आहे, तो येणार नाही. हा भाग इथे एक आहे, इथे एक आहे. पण हे जे आहे ते या बाजूला आलं आहे, ते नाही आलं पाहिजे. हे पण या बाजूला आहे, ते पण नाही आलं पाहिजे. तर या दोघांमध्ये त्यांचं उत्तर आहे. हा जो भाग आहे, हा पूर्णपणे इथपर्यंत पाहिजे होता. या रेषेला लागून पाहिजे होता, पण तो पण पूर्ण नाही आहे. हे येत नाही, म्हणजे उत्तर क्रमांक त्याचा 2 योग्य आहे. ओके. फक्त आरशातलं पाण्यातलं प्रतिबिंब त्या ठिकाणी काढायचं होतं. चला 16 नंबर. चला लवकर उत्तर द्या. कमेंट्समध्ये उत्तर दिली तरी चालेल, काही हरकत नाही. भरपूर विद्यार्थी कमेंट्समध्ये उत्तर देतात. ठीक आहे. चला आता बघा, ही जी डायग्राम आहे आपली या प्रकारची आहे, पहिली डायग्राम. ओके. मग ती दुसऱ्या प्रकारे काय झालेलं आहे, तर त्याची जी मधली रेषा आहे, ती मधली रेषा काय झालेलं आहे, फक्त खाली आलेली आहे आणि ती या प्रकारची म्हणजे उलट त्या ठिकाणी केलेली आहे. ओके. हा भाग वरती आणि उलट केलेली आहे आणि ती जी रेषा आहे ती या प्रकारे घेतलेली आहे. ओके. मग आपण पुढचा भाग पण काय करणार आहोत, उलट करणार आहोत. तर उलट करताना काय करणार आहे, हा भाग वरती जाणार आहे. मग हा भाग वरती गेल्यानंतर ती डायग्राम कशी दिसेल, अशी दिसेल आणि तो मधला जो आहे तो आपण या ठिकाणी येऊ शकतो. म्हणजे अशी डायग्राम आपल्याला शोधायची. ही तर वरती गेलेली, ही येत नाही, ही येत नाही, ही रेषा दिलेलीच नाही आपण, ही येत नाही. कारण की हे खाली आलेलं आहे. आपल्याला
वरच्या बाजूने अर्धगोल पाहिजे म्हणजे उत्तर क्रमांक काय आहे? 1 हे त्याचं उत्तर आहे. ओके. ठीक आहे, चला. पुढचा प्रश्न 17वा प्रश्न. अत्यंत सोपा प्रश्न आहे. चला चला, लवकर लवकर. बघा, याला फक्त ही डायग्राम पुढं आणताना फक्त काय केलेलं आहे? चौकोन असा तयार करून दिलेला आहे इथे. मग इथे आपण काय करू शकतो? इथे फक्त ही या प्रकारची आहे तर ती अँटी क्लॉकवाईज म्हणजे क्लॉकवाईज घड्याळाच्या दिशेने ती फिरवलेली आहे या प्रकारे. ओके. मग ही पण आपण घड्याळाच्या दिशेने फिरवू या प्रकारे असं. म्हणजे ती या ठिकाणी जाईल अशी. ओके. आणि त्याला आपण काय करणार आहे? एक कुंडीच्या आकाराचं त्या ठिकाणी हे देणार आहे. अशी डायग्राम त्या ठिकाणी शोधायची आहे. बघा, ही वरती गेलेली आहे. हे येत नाही. ही तर या साईडला आहे. हे येत नाही. खालच्या दिशेला नाही. आपल्याला थोडंसं फक्त पाहिजे होतं इकडे. उत्तर क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. ओके. ठीक आहे. पुढचं बघायचं आहे आपल्याला 18 नंबरचा प्रश्न. हा पण खूपच सोपा प्रश्न आहे. फक्त 180 डिग्री फिरवून चेक करून बघायचं आहे की कसं येतं. थोडंसं फिरवून आकृती फिरवून काही उत्तर येतं का ते चेक करायचं आहे. चला चला, चेक करा. ओके. ठीक आहे, चला बघा. ही डायग्राम पहिली डायग्राम जी अशी आहे. ओके. तीच फक्त या पद्धतीने केलेली आहे. आता ही पहिली अशी आहे म्हणजे ही सुद्धा अशी असेल. मग असं चिन्ह असलेलं या साईडून इथे वरती गोल पाहिजे असं त्या ठिकाणी शोधायचं आहे. समजलं की इथे ही जी आहे, ही रेषा जी आहे या ठिकाणी वरती अशी पाहिजे. हा गोल वरती पाहिजे. इथं खाली आहे म्हणजे हे पण येत नाही. इथे या बाजूला आहे म्हणजे हे पण येत नाही. हे 2 वरती आहे. मग वरती असताना आपल्याला काय सांगितलं आहे? का हे जे चिन्ह आहे, हे चिन्ह बघायचं आहे. मग हे चिन्ह बघितल्यावर जे उत्तर येतं, ते इथे जर तुम्ही चेक केलं तर इथं रेषा एकच त्या ठिकाणी दिलेली आहे. मग उत्तर क्रमांक जे आहे ते 3 नंबरचं योग्य आहे. किती नंबरचं? 3 नंबरचं. ओके. 3 नंबरचं योग्य आहे. कारण की इथे बघा, इथे एक या ठिकाणी दिसते. इथे दोन्ही ठिकाणी इथे एकच ठिकाणी दिसते. ओके. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न 19वा प्रश्न. चला बघा, कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. ओके, ओके. बघा, भरपूर लगेच उत्तर आलेले आहेत. बघा, पहिलं आणि दुसरं आणि तिसरं आणि चौथा संबंध आहे. लक्षात घ्या. ओके. ठीक आहे, बघा. पहिल्या ह्याच्यात एकच चौकोन दिलेलं आहे. दुसऱ्या ह्याच्यात काय दिलेलं आहे? 2 चौकोन दिलेले आहे. ह्याच्यात. तिसऱ्या ह्याच्यात एकच रेषा दिलेली आहे. चौथ्या ह्याच्यात आपल्याला काय करावं लागेल? अजून एक रेषा काय करावं लागेल? वाढवावं लागेल. म्हणजे ही डायग्राम आपल्याला शोधायची. मग इथे आहे का? इथं क्रॉस आहे. हे पण नाही. हे पण नाही. उरलं फक्त काय? 4 नंबरचं. उरलं किती? 4 नंबरचं. ओके. ठीक आहे, चला. सोपा प्रश्न होता. या लेक्चरचा 20वा प्रश्न. शेवटचा प्रश्न बघायचा आहे. कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. आपण ऑनलाईन बघतो आहे. त्याच्यामुळे कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. ठीक आहे, चला बघा. आता हे जे रेषा आहे, हे जे डॉट आहे, हे डॉट काय केलेले आहे? फक्त त्यांचा अँगल चेंज केलेला आहे. फक्त ते फिरवलेलं आहे. आकृती त्यांची फिरवलेली आहे आणि रंग काढून घेतलेला आहे. या अँगलपासून चालू झालेली होती. नंतर या अँगलपासून चालू करून या ठिकाणी ते तयार केलेले आहे, जसं दुसऱ्या आकृतीमध्ये. आता आपण काय करणार आहोत? तर ही डायग्राम जी आहे, ती या डायग्रामपासून ही इथे या अँगलला चालू झालेली आहे. आता आपण या अँगलला चालू करणार आहोत. मग या अँगलला चालू केल्यानंतर अशी पूर्ण रेषा येईल आणि ही अशी एक प्रकारची रेषा त्या ठिकाणी येईल. हे 2 जे आहे, हे मोठ्या रेषा दिलेल्या आहे म्हणजे हे एक आणि हे एक तर कटच होतं. मग राहिलं कोणतं? ही एक आणि ही एक. पण इथं पण एक जाड रेषा आहे. ही पण येत नाही म्हणजे उत्तर क्रमांक काय आहे? 2 हे त्याचं उत्तर आहे.
बघा, भिन्न आकृतीतील समानता हे खूपच सोपं प्रकरण आहे आणि सोपं प्रकरण असताना आपण त्या ठिकाणी योग्य प्रकारे जर त्याचं निरीक्षण जर केलं, तर आकृती लगेचच आपल्याला त्या ठिकाणी सापडते आणि उत्तर सापडल्यावर त्या आपलं पूर्ण योग्य उत्तर देऊन लगेचच आपण गोल काळे करण्याला सुरुवात करायची आहे आणि जेवढं लवकरात हे प्रश्न सुटतील, तेवढंच आपल्याला सुद्धा गणिताकडे वळण्याचा किंवा गणिताला आपल्याला भाग जो आहे गणिताच्या भागाकडे परीक्षेमध्ये सांगतोय मी. परीक्षेचा जो विचार करता गणिताला आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे. ओके. ठीक आहे. चला, हे आपण पुस्तक बघतोय. पुस्तक आपल्याला बाजारात उपलब्ध आहे. हं. ज्यांना लागतंय त्यांनी या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे. मराठीचं, मराठी माध्यमाचं, इंग्लिश माध्यमाचं पण आहे. ओके. हे दोन्ही माध्यम तुम्ही घेऊ शकतात आणि यामध्ये आपल्याला किती आहे 3,500 चा प्रश्न संच सराव तुम्हाला त्या ठिकाणी करता येणार आहे. ओके. ज्यांनी आमच्याकडे कोर्स घेतलेला आहे म्हणजे नेक्स्ट अकॅडमीचा कोर्स, ओके, कोर्स घेतलेला आहे. त्या कोर्स फीमध्ये तुम्हाला हे पुस्तक भेटेल. कोणतं? हे पुस्तक आणि प्रश्नसंच सरावासाठी तुमचं घरपोच भेटेल. हं. ओके. त्याच्यामध्ये OMR सीटसुद्धा तुम्हाला मिळतील. ओके. ठीक आहे. तर चला, आपण पुढचं हे बघितल्यानंतर हे आपले स्टार जे आहे नेक्स्ट अकॅडमीचे 2024चे. इथे लवकरात लवकर तुमचे पण फोटो लागले पाहिजे. असा अभ्यास तुम्ही सुद्धा करायचा आहे. आम्ही तर तुम्हाला फक्त शिकवतोय, पण प्रॅक्टिस ही तुम्हालाच करायची आहे. जो विद्यार्थी दररोज आमच्याबरोबर प्रॅक्टिस करेल आणि आपल्या पुस्तकातले पण सराव प्रश्न सोडवेल, तो 100% या पुस्तकातून तो आपलं नवोदयी त्या ठिकाणी काय करू शकतो? क्रॅक करू शकतो. ओके. ठीक आहे. चला, मग आजच्या या व्हिडिओ ऑनलाईन लेक्चरमध्ये, या सीरीजमध्ये आपण इथंच थांबूया. भेटूया आपल्या 6व्या पार्टमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण 6वा भाग घेणार आहोत. ओके. ठीक आहे. चला, बाय.